रामकृष्ण हरी. रामकृष्ण. विषय सुरू केला तो विषय आज पूर्ण करायचा आहे. शांतीपाठ. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुषोर मथो परम इंद्रियाणी च सर्वाणी. माझ्या शरीराचे सर्व इंद्रिय बलवान हो. माझं संपूर्ण अंग काय असो बलवान असो. ज्याचं अंग बलवान नसतं म्हणजे ज्याचं शरीर बलवान नसतं त्याला पहिले शरीराशी लढण्यातच वेळ जातो. त्याचा विचारांनी कशाशी लढण्यात वेळ जातो. माझा हात दुखतोय, मला चक्कर येते आहे, माझी पाठ दुखते आहे, माझे पाय दुखतात आहे, माझं पोट दुखत आहे, माझं मन नर्वस आहे. शरीराचा भाग आहे. माझी बुद्धीच काम करत नाही, मला आठवणच राहत नाही. याच गोष्टीशी लढण्यात त्याचा वेळ जातो. म्हणून शरीर जेवढं बलवान ठेवता येईल, शरीर जेवढं छान ठेवता येईल तेवढं छान शरीर ठेवणं हा वेदांत अभ्यासाच्या अभ्यासकाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे आता माझी जबाबदारी काय झाली, माझं शरीर मला उत्तम ठेवता आलं पाहिजे, व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. आणि जर ते नसेल तर त्यासाठी उपचार केले पाहिजे. सुविद्य डॉक्टरकडे जाऊन कोणाहीकडे जाऊन नाही. यांनी सांगितलं थोडस तुम्ही असं असं पाला घेऊन घ्या, असं असं करून घ्या, तसं नाही. योग्य व्यक्तीकडे जाऊन त्याच्यावर उपचार करून दुरुस्ती करून घेतली पाहिजे. म्हणून तर ते कसं तरी होत आहे. मी पाहून राहिलो आता बोलायचंही आहे तर दोन्ही सांभाळत आहे. गेली का? आता याच्याशिवाय दुसरे कोणतं प्राणी येणे नाही. काय असतं आप्यायन्तु ममांगानि. माझा देह कसा असला पाहिजे, उत्तम आणि बलवान असला पाहिजे. म्हणून आणखीन एक गोष्ट आता सुचली म्हणून सांगून देतो या अनुषंगी. पारमार्थिक माणूस हा स्वच्छ आणि व्यवस्थित राहणारा असला पाहिजे. याचा अर्थ त्याचे कपडे फ्रेशचे असले पाहिजे किंवा ब्रँडेड असले पाहिजे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही, लक्षात ठेवा. पण स्वच्छ असले पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे. पारमार्थिक माणूस गलिच्छ असता कामा नये. गलिच्छ असेल तर तो पारमार्थिक आहे. आता हे आवडणार नाही आम्हाला. काय लवकर जटा वाढलेले, फार मोठी दाढी वाढलेले, शरीराला राख पासलेले वगैरे लोक उच्च दर्जाचे आहे असं आमच्या मनाचा एक जुना काय आहे, संस्कारामुळे झालेला भ्रम आहे. आणि हा भ्रम असता कामा नाही. कसं असलं पाहिजे, राख का फासावी लागते थोडस एक उदाहरण देऊन देतो. शरीराच्या जे पोर ग्लँड्स आहेत, घामाच्या ज्या छिद्र आहेत ते जर बुजवले तर थंडी कमी वाजते. एवढा एक भाग असतो त्यातला. म्हणून अतिथंड प्रदेशामध्ये राख फासतात शरीराला. अतिथंड प्रदेशामध्ये इथे आंघोळ करणं शक्यच नाही. म्हणून त्याला शास्त्राने भस्मस्नान नावाचा नाव पण दिलेलं आहे. पण भस्मस्नान हे शास्त्रविधी युक्त आहे. अंगाला नुसती राख फासून घेणे, भांड्याला राख लावतात तशी अंगाला राख लावणे म्हणजे भस्मस्नान नव्हे. शास्त्रविधी युक्त मंत्रोच्चार करून हे भस्म लावलं जातं, त्याला भस्मस्नान असं म्हणतात. आणि ते भस्मस्नान शास्त्राला मान्य आहे. म्हणजे विदर्भात राहणाऱ्या माणसांनी कधीही भस्मस्नान करू नये. कारण इथे बिलो 0 डिग्री आहे का, मायनस मध्ये आहे का टेम्परेचर. मग भस्मस्नानाचा विधी आपल्यासाठी नक्कीच नाही. त्यामुळे इकडे जे फासून असतात त्यांच्यापासून जरा जपूनच असावं. आपला विषय पारमार्थिक साधक खरा जो अभ्यास आहे त्याच्याबद्दल बोलतोय. बाकी देखावा करणाऱ्यांविषयीचा आपला विषय नाही. खरा जो अभ्यासक आहे तो स्वच्छ असला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे. डॉक्टर काका कसे असतात,
नीट नेटके स्वच्छ आणि व्यवस्थित. एकदा गडावर एक जण आला होता. गडावर गर्दी खूप होती. काका स्पोर्ट शू, पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये होते. फिरून येत होते. दम लागला म्हणून उभे राहिले. तेवढ्यात एक माणूस म्हणाला, इथे देशमुख महाराजांची कुठे प्रवचन चालू आहे, ते कुठे भेटतील? काका म्हणे भेटतील. कुठे भेटतील? तर काका म्हणे ते मी आहे. त्या माणसाने टी शर्ट पासून तर स्पोर्ट शू पर्यंत काकांना पाहिलं. स्पोर्ट शू पासून पुन्हा टी शर्ट पर्यंत काकांना पाहिलं. बरं येतो म्हणाला. म्हणजे हे महाराज असू शकत नाही अशी त्यांनी खात्री केली आणि काकांची कुठलीही चर्चा केलेली नाही. लोकांना कसं हवं असतं, महाराज टिपिकल महाराज वेशामध्ये हवा असतो. आणि असा महाराज वेशातला महाराज वेदांताला अपेक्षित नाही, धर्मशास्त्राला अपेक्षित नाही. लक्षात ठेवा. जास्त याबद्दल बोलण्यापेक्षा दुंचती केशः, माहिती आहे श्लोक? तदपि न मुंजती आशाभरणम, अंगम गलितम फलितम मुन्नम तदपि न मुंजती आशाभरणम. केस जरी अंगातला असा नोचून म्हणजे ओढून काढला आणि संपूर्ण टक्कल जरी केलं तरीही त्याची आशा राहत नाही. आणि म्हणून बाह्य देखाव्याने परमार्थ होत नाही. तो निरीच्छ असला पाहिजे. आणि निरीच्छ असून त्याचा उत्साह कायम असला पाहिजे. आपला विषय आहे आत्मायंतु ममांगानी, माझं अंग कसं असलं पाहिजे, बलवान असलं पाहिजे. नाही तर शरीराच्या चिंतनामध्येच जातं. 3 भ्रांतीतली पहिली भ्रांतीच पक्की पकडते. पण या भ्रांती निराश झाल्यानंतर आजारपण आलं तर फरक पडत नाही. मग तो देहाच्या चिंतनात वेळ घालवत. त्याला माहिती आहे मी देह नाही. पण आधी मी देह नाही हे नुसतं शब्दानेच कळलं आहे, अनुभवाने कळायचं आहे. त्यावेळेला देह चिंतन वाढतं. लहान मुलांना नाही का एवढंसं लागलं की काय होतं, लगेच रडायला लागतं, मोठ्याने भोकाड बसत. आणि मोठ्या माणसांना जास्त लागलं तरीही ते याच्यापेक्षा जास्त आवाज करत नाहीत. पण मनाच्या वेदना त्यांच्या वैनोनगती जात. लहान मुलांना कोणत्या वेदना असतात? शरीराच्या असल्यातच थोड्या वेळापुरता. मोठ्या माणसांना कोणत्या वेदना असतात? मनाच्या वेदना. आणि वृद्धापकाळी काय असतं? चिंता, मनाच्या वेदनांचा गाठोडो. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः, वृद्धस्तावत चिंतासक्तः, तदपि कोऽपि न ब्रह्मणीसक्तः. आचार्यांना खेद आहे, खेद व्यक्त केलाय. लहानपणी खेळण्यात जातो, ठीक आहे, जाऊ दे. तरुणपणी तो जोडीदाराच्या मध्ये रमतो. म्हातारपणी चिंतनाचं गाठोड ओझं डोक्यावर घेऊन स्वतःला हरवून बसतो. तदपि कोऽपि न ब्रह्मणी सक्तः, पण कोणी ब्रह्माला आसक्त होत नाही, ब्रह्माशी आसक्त होत नाही. जर मी तसा झालो तर देह सत्यत्व भ्रांती जाईल. पण जोपर्यंत देह सत्यत्व भ्रांती केलेली नाही तोपर्यंत देहाला जपण्याची गरज आहे. आणि भ्रांती केल्यानंतर जीवनमुक्त जीवन जगता यावं म्हणून जपण्याची गरज आहे. म्हणून दिवसौषधम बुज्यता, योग्य वेळी जेवण आणि योग्य औषधी हा उपचार केला पाहिजे असं शंकराचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे जो माणूस आपल्या शरीराची हेळसांड करत असेल तो पारमार्थिक असू शकत. लवकर मान हलवतात. पुन्हा जे करायचं तेच करतात. कसं करणार हो? मग आता आजपासून जेवण सुरू करा. मग आजच तर श्रावण सोमवार आहे, मग जेवण कसं सुरू करू? आज उद्यापासून करू का? महिनाभर नका करू, आम्हाला काय करायचं? आता मी काय प्रॅक्टिस मध्ये आलेल्या अनुभवातून बोलतो. उगाच नाही एवढे निमिक होत. घरामधली करती स्त्री जी आहे ती उपास करण्यासाठी नावलौकिकाला असते. घरामध्ये कशाला असते?
तिचा नावलौकिक कशासाठी असतो? उपास करण्यासाठी. माणसाचा नावलौकिक दराऱ्यासाठी असतो. मी करूनच दाखवीन मुलांचं शिक्षण हे ते वगैरे वगैरे, आणि इथं मी ईश्वराची कृपा मिळवून दाखवीन. उपास तापास करून देह खंगवून शिजवून, आणि असं परमार्थ असू शकत नाही. अशापासून ब्रह्म दूर असतो. असा माणूस ब्रह्मप्राप्तीपासून दूर जातो. मग मी काय केली पाहिजे? ही काळजी घेतली पाहिजे की माझं शरीर मला सशक्त ठेवलं पाहिजे. धकाधकीचा मामला कसाकडे अशक्ताला. मोक्ष पाहिजे असेल तर त्यासाठी तीनही देहाची आरोग्य संपन्नता मला सांभाळली पाहिजे. स्थूलदेह, सूक्ष्मदेह म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार, सूक्ष्मदेह. मग सूक्ष्म देहाकरता कसं सांभाळलं पाहिजे मी सूक्ष्मदेह? माझं मन बाहेर इतस्ततः भरकटता कामा नये. म्हणून सूक्ष्मदेह आणि कारण देह, माझी निद्रा सुद्धा व्यवस्थित होण्याची गरज आहे. निद्रा केव्हा व्यवस्थित नाही होत? चिंतासक्त हा, तो चिंताग्रस्त असतो, तो दचकून उठतो किंवा त्याला झोपच लागत नाही. काय प्रश्न आहे? काय होईल, कसं होईल आणि केव्हा होईल, या प्रश्नांमध्ये माणूस आयुष्य घालवतो. असं मनबुद्धी चित्त प्राण कर्मेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचप्राण. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण हे सगळे बलवान असावेत. हे आता नाईलाजाने 60च्या वरच्या लोकांना सांगायची वेळ आली आहे, आणि मी 60 गाठून चुकलेलो आहे. म्हणजे वेदांत केव्हा व्हायला पाहिजे? 25शीत व्हायला पाहिजे. 20 25शीत तयार होत होतो त्यावेळेला. खैर, आता आपण आपल्या जवळ असलेल्या वेळामध्ये, म्हणजे कोणता वेळ? ऍक्टिव्ह लाईफ मरेपर्यंत नव्हे, ऍक्टिव्ह लाईफ मध्ये आपल्याला हे पूर्ण करून मोक्ष मिळवता आला पाहिजे. काकांनी सांगितलंय की रिटायर्ड माणूस सुद्धा मोक्षाला जाऊ शकतो. रिटायरमेंट नंतर साधना करायला सुरुवात केल्यावर तर मग जाऊ शकू की नाही? आता ही उमेद घ्यायची आणि समोर जायचं. जे साधायचं आहे ते बरोबर साधायचं, जसंच्या तसं साधायचं. म्हणजे तरुण वर्ग जो आहे, तरुण वर्गाला इतस्ततः भटकला तर पुन्हा रस्त्यावर येण्याची संधी आहे, कारण त्यांच्याजवळ आयुष्य आहे. आणि आमच्याजवळ आयुष्य नसल्यामुळे आता भरकटच बसण्याची आम्हाला परवडणार नाही. बरोबर आहे की नाही? ते यवतमाळवरून जर आम्हाला नागपूरला जायचं असेल तर आम्ही व्हाया अमरावती कोल्हापूर जावं का कारनी? कारमध्ये मर्यादित पेट्रोल आहे, पुन्हा पेट्रोल घ्यायची सोय नाही. आयुष्य मर्यादित आहे ना, या अनुषंगिक बोलून राहिलं. मग आम्हाला जवळचा रस्ता काढावा लागेल. आमच्या पेट्रोलमध्ये पुरेल एवढ्या कमी शॉर्टेस्ट रूटनी आम्हाला जावं लागेल. आयुष्यात आता पेट्रोल संपत आलेलं आहे, म्हणून आम्हाला आता इतस्ततः भटकणं परवडणार नाही. म्हणून कानांनी काय ऐकायचं, डोळ्यांनी काय बघायचं, बुद्धीने कशाचा निश्चय करायचा, नेमकं आणि नेटकं तेच करावं लागेल. दुसरं करून जमणार. आता आपल्याला काय नाही आहे, मार्जिन नाही. मार्जिन करताना इकडे तिकडे भटकण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून पारमार्थिक व्यक्तीने हेळसांड करायची नाही आणि शरीराचे लाड सुद्धा करायचे नाही. हाही एक भाग असतो, लाड करणे. काल सांगितलं, शरीर शोषण या नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप. शरीर शोषण या नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप. हृदय हरी चिंतने सद्रूप, ते मुख्य तप तपा माझी. नाथ महाराज. आणि शरीर शोषण या नाव तप हा मूर्खांचा खटाटोप तुकोबार आहे. तुकोबार आहे तो म्हणजे सरळ झोडपास असतो. नाथ महाराज जरा
ते प्रारब्ध भोगानुरूप. काकाने एक सुंदर उदाहरण दिलं, मी सांगतो. एक व्यक्ती आयुष्यभर गाईचं दूध पिऊनच राहिला. काका म्हणतात त्याच्या नशिबात प्रारब्धात गाईच्या दुधाशिवाय काहीही नव्हतं. कोणी पाल्याचा रस खाऊनच राहत, तर म्हणतात त्याच्या प्रारब्धात पाल्याशिवाय काहीही नव्हतं. आपल्या प्रारब्धात वरण भात भाजी पोळी गोड आंबट तिखट खारट तळकट या सर्व गोष्टी जर असतील तर या सगळ्या गोष्टी स्वीकारून मला परमार्थ करता येतो. नकारून करण्याची गरज नाही. आंबट तोंडाने बासुंदी खाण्याची गरज नाही. असो आप्यायंतु ममांगानी. माझं शरीर कसं बलवान असलं पाहिजे आणि हे बलवान असण्यासाठी मला परमार्थ करायचा आहे. परमार्थ तृतीय पुरुषिक असू नये. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या काल स्पष्ट केलाय. बाकी सगळं जीव ब्रह्मैव न परहा हा तृतीय पुरुषी परमार्थ आहे. तत्वमसी हा द्वितीय पुरुषी परमार्थ आहे आणि अहम ब्रह्मास्मी हा प्रथम पुरुषी परमार्थ आहे. म्हणून मला प्रथम पुरुषी परमार्थ आहे करायला पाहिजे. सदिच्छेपाशी थांबणारा परमार्थ करता कामा. सदिच्छेपाशी कसा असतो परमार्थ? आता की यानंतर मी नक्की करणार, एवढं करणारच, म्हणजे हे झालंच पाहिजे. सदिच्छा रूप परमार्थ तो होतच नाही. बर असो, निश्चय पाहिजे. परमार्थामध्ये निश्चयाची फार गरज आहे. परमार्थामध्ये सातत्याची फार गरज आहे आणि परमार्थामध्ये वृत्ती न भटकण्याची फार गरज आहे. भय कशाचं असतं? अनेक विषयांचे अनेक प्रलोभन असतात. कळत आहे ना? एखाद्या माणसाला पैसाच खूप आवडतो, तो पैशाच्याच मागे लागतो. एखाद्याला पैसा नाही आवडत पण त्याला सत्ता खूप आवडते, मग तो सत्तेच्या मागे लागतो. एखादा माणूस कीर्तीच्याच खूप मागे लागतो. या व्यतिरिक्त पुत्रेषणा विद्वेषणा लोकेशणा या गोष्टी शास्त्राने सांगून ठेवलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला या शब्दांमध्ये सांगितल्या. आणि अशा पद्धतीने आप्यायंतु ममांगाने एकदा जर निश्चय चांगला झाला आणि चांगल्या निश्चयातून जर अभ्यासाला लागायला असेल तर जीवत्वाच्या बंधनातून अलगद बाहेर येता येतो. निश्चय कसा पाहिजे? पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण निश्चय करू तो त्याच दिवशी मोडण्याची व्यवस्था माया करत. आजपासून मी गोड खाणार नाही. नेमकं घरातली व्यक्ती काय करतात? गोड वाढतात. मग आपण नको म्हटलं तर मग प्रसाद आहे म्हणून सांगतात. त्याच दिवशी व्यवस्था असते निश्चय मोडण्याची. एवढा जर काही दिवस सांभाळता आला तर पुढे तो निश्चय मोडत नाही. मग परमेश्वरच अनुकूल होतं आपल्याला. पण आधी काय होतं? अगदी आजच म्हटलं की मी आजपासून मी सत्संगाला येईल की आजच तब्येत बिघडते, आजच पाऊस येतो, आजच काही होतं. 2-3 दिवस हे असं जर जमवलं आपण बरोबर, मग ते जमते, मग ते टिकते सुद्धा. टिकलं की मग थोड्या दिवसात गोडी लागते आणि गोडी लागल्यानंतर ते कसं टिकतं हे कळत नाही. इतकी सहजगत्या ते सांभाळल्या जातं. पण तो निश्चय पहिल्यांदा जपला पाहिजे. त्याने काय होतं ते कसं जाणायचं? देह तादात्म्य जर गेलं तर मी अवस्था त्रयातीत होतो. अवस्था या नेहमी तिन्ही शरीराला, तीन शरीर म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण धरून असतात आणि म्हणून त्याच्या अतीत म्हणजे पलीकडे असतो. म्हणून तीनही अवस्थांना मी त्रयस्थतेने बघू शकलो पाहिजे. अवस्था कोणत्या आहेत? जागृती, स्वप्न, सुषुप्ती या माझ्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत. कोणाला आहे? सुषुप्ती ही अल्पकाळाची आहे. स्वप्न हे अतिशय अल्पकाळाचं आहे.
दीर्घकाळाची आहे जागृती. जागृती हे पंचीकरणाप्रमाणे जर बघितलं तर ईश्वराचं स्वप्न आहे. जे ईश्वराचं स्वप्न आहे ते जर मला कळलं तर जागृती ही खरी नाही हे आपल्या लक्षात येईल. कोणतीच गोष्ट जागृतीतली टिकाऊ नसते माहितीये का. अगदी आपल्या सगळ्यांसमोरचं पिक्चर महाराष्ट्र MSRTC महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट बस ST महामंडळ. लाल रंगाच्या बसेस आहेत, मध्ये पिवळा एक काय आहे पट्टा आहे. आता हे ST ट्रान्सपोर्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्या सगळ्या बसेसचे रंग बदलतात आहे. 2/3 रंग पांढरा आहे आणि मागचा पट्टा फक्त लाल आहे. माहितीये का. नवीन आलेल्या बसेस म्हणजे तो सुद्धा त्यांचा ब्रँड बदलतो आहे. माया कोणालाच स्थिर राहू देत नाही. एकदा लक्षात आलंय की मग आपल्या कळेल. मग आता हे कशासाठी कळायचं तर जागृतीमध्ये मला असलेले जे अनुभव आहे ते टिकाऊ नाही म्हणून जागृती टिकाऊ नाही. नाहीतर आम्ही अनुभव टिकाऊ नाही इथपर्यंतच थांबतो. तिथे नाही. आता याच्या खोल्यात उडी मारायची. आपण उपनिषदाचा अभ्यास करतोय. जागृती सुद्धा टिकाऊ नाही. मग ती टिकाऊ आहे मी तर जागा असतो. जागृती टिकाऊ नाही कसं म्हणतात. जी अवस्था स्वप्नात बदलते किंवा सुषुप्तीत म्हणजे गाढ निद्रेत बदलते ती टिकाऊ तर नाहीच आहे की नाही. मग आता जास्त काळाची आहे त्यांनी काय फरक पडतो. जास्त काळात जी जागृती आहे त्या जागृतीतले अनुभव सुद्धा अल्प काळाचे आहे. म्हणजे जागृतीतल्या अनुभवाला सुद्धा मरण आहे. थोड्या वेळापूर्वी मला गाय दिसते, त्याच्यानंतर मला माणूस दिसतो, त्याच्यानंतर मला पाऊस आलेला दिसतो, मग पाऊस गेलेला दिसतो. म्हणजे जागृतीतले अनुभव सतत बदलते आहे. तर मग जागृती कशी खरी असेल. अनुभव जर खोटे आहेत टिकाऊ नाही तर जागृती टिकाऊ आहे का नाही आहे. आणि म्हणून मग 3 अवस्थांचा परिणाम माझ्यावर होता कामा नये. याला अतीत आहे असं म्हणतात. जागृतीच्या अतीत आहे म्हणजे 3 अवस्थांचा परिणाम माझ्यावर होता कामा नये. 3 अवस्थांचा परिणाम माझ्यावर जर होत नसेल आणि 3 अवस्था जर मी त्रयस्थतेने पाहू शकत असेल तर मी अवस्था त्रयांचा साक्षी आहे. असलो पाहिजे की नसलो पाहिजे. असलो पाहिजे. मग आता अप्यायंत मोवांगाने अशा वेळी माझं शरीर बलवान असलं तर उत्तमच आहे. नसलं तर त्याचा साक्षी बनवून मला राहता येतं. दुसरी व्यवस्था. पहिले बलवान ठेवणं हा सगळ्यात चांगला रस्ता आहे बरं का. बेलसरींचं उदाहरण देतो बाबासाहेब बेलसरींचं. एक तरुण मुलगा त्यांना म्हणला मला खूप पेढे खावीशी वाटतात तर मी खाऊ का. त्यांनी प्रश्न विचारला तू तरुण आहेस डायबिटीस नाही ना. म्हणे नाही. कमावत आहेस का. म्हणे हो मला पगार मिळतोय. विवाह झालाय का. म्हणे नाही. खाद्या ना म्हणे पेढे काय फरक पडतोय. पेढा मिथ्या आहे. गोडपणा हा टिकाऊ नाही. असलं मनाला वेगळं समजवत बसण्यापेक्षा तू पचवू शकतोय, घेऊ शकतोय आणि खाऊ पण शकतोय. मग खा की भरपूर पेढा खा. काही दिवसात तुला आपोआप कंटाळा येऊन जाईल. विषय संपला. विषय संपवण्याच्या 2 पद्धती आहेत. पण भोगातून सगळे विषय संपत नसतात. कारण सगळे भोग उपलब्ध होतील याचा भरोसा नाही. हिवाळ्यामध्ये आंबा खावासा वाटला तर मुबलक मिळेल असं नाही. मिळाला तर उन्हाळ्यातल्या आंब्यासारखी चव त्याची असेल असंही सांगता येईल. म्हणून सगळे भोग मिळतीलच असं नव्हे. पण असेल तर ते बघूनही संपवायचे. पण भोगाच्या मागे लागायचं नाही. संपवण्याकरता सांगितल्यावर का त्याचं वय 25 वर्षाचं. म्हणून मी सुखी किंवा दुःखी न होता आनंद टिकवून ठेवलो तर मी साक्षी आहे. आणि साक्षी ब्रह्मरूप आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देह असो मी पुष्ट इंद्रिये कार्या लागी धष्ट. चाकांची ओवी क्रमांक 1. दश प्राण देही इष्ट मार्गी असोत. पहिली ओवी केनोपनिषदातली काकांची.
दुसरी ओवी, जेथ जे जे जाणावे ते ब्रह्मची असे आगवे, ते तर उपनिषद आळवे परोपरी. जे ब्रह्म आहे असं जाणायचं आहे. जे जे मी जाणतो ते ते ब्रह्मच आहे. आणि हेच उपनिषद परोपरीने सांगत आहे. म्हणजे आता उपनिषद शिकवणार काय आपल्याला? जे जे मला कळतं ते ब्रह्म आहे. म्हणून तदात्मनी निरते य उपनिषद सुधर्मास्ते मयी संतु, ते मयी संतु, ते मयी संतु. म्हणजे आत्म्यामध्ये रत झालेला जो मी, त्याच्या ठिकाणी उपनिषदात सांगितलेली ब्रह्मविद्या प्रगट हो. शांती मंत्र म्हणतोय आपण. गुरु आणि शिष्य हे एकमेकांशी वेवलेंग जुळल्या पाहिजे आणि उपनिषदात सांगितलेली ब्रह्मविद्या शिष्यात रुजली पाहिजे, प्रगट झाली पाहिजे. आणि म्हणून एक मुद्दा मांडलेला आहे की इंद्रिय त्यांच्या कार्यात योग्य रीतीने कार्यरत व्हावे आणि म्हणून सगळं शरीर स्वस्थ आणि निरोगी असावं. एक, इंद्रियांचे आंतरिक बल असावे. इंद्रिय तत्काळ लाचारपणे विषय भोगानुसक्त होता कामा नये. दैन्य हे विवेक जागृतीपूर्वी प्रारंभ होतो. म्हणून इंद्रिय मला गुलाम बनवतात, तसा मी इंद्रियांचा गुलाम होऊ नये. शांतीपाठाबद्दल बोलतोय. परांची खाणी वेतृणात स्वयंभू तस्मात परान पश्यतीन अंतरात्मा के चित्ती धीरा. हा तो जो धीरवान पुरुष आहे, तो जो धैर्यवान पुरुष आहे, तो धैर्यवान पुरुष मी असलो पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणखीन एक दोष असतो अप्यंगुमंगानीमध्ये, माझी बुद्धी स्थिर असली पाहिजे. एक दोष असतो. बुद्धी काय करते माहितीये का? भोग वासनेला धरून युक्तिवाद करते आणि तो बुद्धीचा युक्तिवाद होता. कळतंय माझं म्हणणं? कळत? लक्षात आलं का? नाही लक्षात आलं? आलं नक्की विचारू मग काय आलं तर. बुद्धी भोग वासनेला नाही विचार, बुद्धी भोग वासनेला धरून युक्तिवाद करत असते. याच्यापासून मोठं सावध राहिलं पाहिजे, मोठं सावध राहिलं पाहिजे. आपण जर म्हटलं की का हो हा शर्टावर जास्त प्रेम आहे तुमचं, नाही नाही मला थंडी वाजते म्हणून मी फुल स्लीव्ह घातलेला आहे. आता तो थंडी वाजते म्हणून आहे की त्याला विशेष आवडतो म्हणून आहे, ते त्यालाच ठाऊक असतं. म्हणून भोग वासनेला धरून युक्तिवाद असतो. तेव्हा मनुष्यपण हरवून स्वैर उत्सुंकल पशुतुल्य झालेला असतो. असं होता कामा नये. इंद्रिय सामर्थ्यशाली तर असावे, पण धर्मपरायण असावे, सदाचार मग्न असावे, कल्याणप्रद विचार करणारे असावे, संयमित असावे, सत्सद बुद्धीने युक्त असावे, स्वकर्तव्यात प्रवृत्त असावे, धर्मवान असावे. म्हणून भद्रम कर्णेभि भद्रम शृणुयाम भद्रम पश्येम या दृष्टीने तपोदमा कर्मेती प्रतिष्ठा. आचार शुद्धी ही सर्वप्रथम साधन आहे. आचार अत्यंत शुद्ध पाहिजे. माझं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, निर्मत्सर असलं पाहिजे. माझ्या अंतःकरणात समोरचा माणूस वाकडं बोलला तरी सरळ अर्थ घेता आला पाहिजे. आमचं काय होतं, सरळ बोलला तरी तो असं काच बोलला. सर्व ब्रह्मोपनिषदम, हे सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप औपनिषदम, उपनिषदांचे वर्णन हे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून विविध प्रत्यय गोचरम विश्वम, विविध विषय अनुभव येतो त्याला विश्व असं म्हणतात. विश्व शब्दाची व्याख्या विविध प्रत्यय गोचरम विश्वम, ही विश्वाची व्याख्या आहे. विविध प्रत्यय गोचरम म्हणजे काय? विविधत्व, नानात्व, अनेकत्व आणि निर्मित नामरूपात्मक कार्य आहे. म्हणजे विश्वामध्ये विविधत्व आहे, नानात्व आहे आणि अनेकत्व आहे. मग त्यावेळेला सिद्धांत वापरायचा.
कारणम विना कार्यम न विद्यते हा सिद्धांत वापरला. आणि मग कारणाशिवाय कार्य असूच शकत नाही. मग जिथे जिथे कारण आहे, कार्य आहे, तिथे तिथे कारण आहे. काय सिद्धांत आहे? कारणम विना कार्यम न विद्यते. आता जगामध्ये विविधता दिसली. विविधता म्हणजे नानात्व, वेगळेपण, अनेकत्व. कळतंय का? हे पहा, लाकडाचा दीप आहे, लाकडाची खुर्ची, लाकडाचा सोफा, 3 गोष्टी घेऊ. या 3 मध्ये विविधत्व आहे की नाही? मग कारणम विना कार्यम न विद्यते. कारण काय आहे? तिन्हीचं लाकूड आहे. मग लाकूड ही एक गोष्टी तयार झाल्याबरोबर कार्याच्या विविधतेमध्ये माणूस रमत नाही. कळतंय का? फक्त काय झालं? विविधता झाली. कैरीचं लोणचं, मोहरीचं, गुळाचं लोणचं, टक्कू, बाळ आंब्याचं लोणचं. आता काय झालं? कारण एकच आहे, कैरी, पण विविधता आहे. पण विविधता नुसती दिसण्यात आहे का? चवीत सुद्धा विविधता आहे. सर्व गोष्टीत विविधता आहे. पण विविधता असली तरी कैरी नावाची गोष्ट त्यातली बदललेली नाही. म्हणून विविधत्व, नानात्व, अनेकत्व. या ठिकाणी काय करायचं? कारण बघायचं. आणि विश्व निर्मिती हे कार्य आहे, त्यामुळे त्याच्या मागे कारण आहे. पण ते चटकन दिसत नाही आणि चटकन कळत नाही. तिथे लाकूड कसं पटकन कळलं, तिथे कैरी कशी चटकन कळली. पण विश्वातली जी विविधता आहे त्याच्या मागचं कारण चटकन कळत नाही. सगळ्या दागिन्यांच्या मागे कारण सुवर्ण आहे की नाही? आता थोडस बोलूनच घेतो. उपादान कारण लवकर कळतं, निमित्त कळायला फार वेळ लागतो. थोडस अजून बारकावा, चला थोडं थोडं खोलात. सुवर्ण हे दागिन्याचं उपादान कारण आहे, माती हे घटाचं उपादान कारण आहे, लाकूड हे सोफा सेट, खुर्ची आणि टेबलचं उपादान कारण आहे. पण निमित्त कारण सुतार आहे, निमित्त कारण कुंभार आहे, निमित्त कारण सुवर्णकार आहे. आणि निमित्त कारण लवकर कळत नाही. आणि मग आम्ही कार्याकडे पाहतो, रमतो आणि रमतो. याला प्रपंच दृष्टी म्हणतात, याला विषयासक्त दृष्टी असं म्हणतात. ही दृष्टी आम्ही विकसित करून घेतलेली नाही पडणार, लवकर कबूल होत नाही. लहानचं बाळ असतं ते त्याचं विष्टावण करतात. विष्टावण माहिती आहे ना तुम्हाला? लहान मुलाला पहिल्यांदा जेव घालत असतात. 5 पदार्थ, चांदीचं ताट, वाटी, पेला सगळं देऊन त्यावेळेला त्याला जेवढे पदार्थ त्याच्या ओठाला, जिभेला लावले असतात ते तो सगळे थुकून देतो. कोणतेच पदार्थ खात नाही. तरी त्याला रोज 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 त्या पदार्थांची काय करावी लागते? चटक. मग त्यातलं जे आवडलं ते द्यायचे. तोपर्यंत तो दुधाशिवाय काही ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. तसं आम्हाला विषयाची चटक लावली जाते आधी, आणि आम्ही पहिले विषय फेकून देतो. लहान जे बाळ असतं ना, ते पाळण्यामध्ये नुसतं हातपाय हलवत आनंदात असतं, त्याला कशाची गरज नसते. पण आम्हीच आपले काहीतरी लाल निळ हिरवळ खेळणं त्या पाळण्याला लावून देतो. मग ते त्या खेळण्याकडे बघत राहत. आणि मग खेळणं नसलं की त्याला करमत नाही. आता हे कोणी तयार करून घेतली? चटक आम्ही लावली, त्यांनी तयार करून घेतली स्वतःला. एकदा ती सवय तयार झाली की मग त्या नानात्वामध्ये रमण्यात माणूस स्वतःच कर्तबगारी समजतो, पुरुषार्थ समजतो. आणि असं नाही. म्हणून विषयातलं नानात्व आणि अनेकत्व गौण नसतो, ब्रह्मस्वरूप प्रधान आहे. कोणीकडे वळायचं आहे? विषयातलं नानात्व झिडकारता आलं पाहिजे, टाकून देता आलं पाहिजे. म्हणून साधक दृष्टी म्हणजे कार्याकडून कारणाकडे वाटचाल करते, त्याला साधक दृष्टी म्हणतात. आणि श्री गुरु विश्वाकडे पाहण्याची, विषयाकडे पाहण्याची
विषत्वाची दृष्टी बदलवून सत्यत्वाची दृष्टी निर्माण करून देतात. विषय वाळे मिठी दिदलिया नोटी काठी ती श्री गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. तत्वदृष्टीने विश्व ब्रह्मरूपच आहे हे श्री गुरु शिकवायला आले आहेत. आम्हाला ब्रह्म विषय रूप वाटत. आमच्या आणि त्यांच्या दृष्टीतला फरक हा झाला. म्हणून साधक दृष्टी विश्वाला ब्रह्म म्हणून बघायची आहे. म्हणून माहम ब्रह्म निराकरूयात मा ब्रह्म निराकरो. मी माझ्याकडून ब्रह्माचं निराकरण करता कामा नाही. ब्रह्म त्याच्याकडून निराकरण करत नाही. पण मी जर निराकरण केलं तर ब्रह्म आपल्या समोर प्रकट होण्याच्या भानगडीत पडत नाही. असं ब्रह्माकडून माझं निराकरण. ब्रह्म नाही सांगत बसत अरे मी तर ब्रह्म आहे बा, असं काही ते सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. पण मी जर ब्रह्माला ओळखण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र माझ्या ओळखीच्या आड व्यत्यय आणत नाही. कारण ते परिचय करून देत नाही, तसंच ते व्यत्यय आणत नाही. म्हणून हा ब्रह्म निराकरण. ब्रह्माला माझ्याकडनं काय होऊ नये, निराकरण होऊ नये. जे जे ब्रह्माला मानत नाही असे जे लोक आहेत त्यांना नास्तिक असं म्हणतात, निरीश्वरवादी. आणि जे मानतात आणि ब्रह्म मी आहे असं ओळखतात त्यांना संत म्हणतात. ईश्वरवादी नाही म्हणत मी त्यांना, संतच म्हणायचं. आणि म्हणून सत्याचा नित्याचा त्याग म्हणजे ब्रह्माकरण करू नये. तर ब्रह्माचं निराकरण होण्याच्या आत येणारे जे प्रतिबंध आहे, ब्रह्मापासून दूर देणारे जे प्रतिबंध आहे, त्या प्रतिबंधाचा उल्लेख करून देतो. एक विषयाचा प्रतिबंध, दुसरा मनातील सूक्ष्म भोग वासनांचा प्रतिबंध, तिसरा अहंकाराचा मोठा प्रतिबंध, चौथा इंद्रियांच्या सवयीचा प्रतिबंध आणि काम क्रोधादी विकारांचा प्रतिबंध. असे 5 प्रतिबंध आहेत. विषयाचा प्रतिबंध, इंद्रियांच्या सवयीचा प्रतिबंध, मनातील सूक्ष्म भोग वासनांचा प्रतिबंध, काम क्रोध विकारांचा प्रतिबंध, अहंकाराचा मोठा प्रतिबंध. साधना करत असताना कळत न कळत हे प्रतिबंध माझ्यामध्ये अडसड म्हणून उभे राहतात. कळतंय का? विषय, इंद्रियांची सवय. समजा सकाळी मला 5 वाजता साधना करायची आहे असं करा, आणि तेव्हा मला झोपण्याची अनेक वर्षांची सवय आहे. नेमकं त्यावेळेला काय होतं, नंतर उठू करता करता उठतच नाही. उठलाच चुकून थंड पाणी टाकलंच बाटलीवर डोक्यावर आणि मग बसलाच तर बसल्या बसल्या झोपतो. म्हणून इंद्रियांच्या सवयीचा प्रतिबंध. म्हणून सवयी कशा लावून घेतल्या पाहिजे? शांत झाले सगळे. आयुष्यामध्ये लावून घेतलेल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या मोडाव्या लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. काका 35 वर्षांपासून पहाटे 3 वाजता उठत असत. आता त्यांना सकाळी झोपा म्हटलं तरी झोप लागत नाही. याला म्हणतात इंद्रियांच्या सवयीचा. काकांसाठी तो प्रतिबंध आहे का? अनुकूलच आहे. आपल्यासाठी प्रतिबंध आहे. आपण झोपतो हा प्रतिबंध आहे. जाग येणं हा प्रतिबंध आहे का? मग त्यांनी सवय कशी लावून घेतली? जाग येण्याची. मग आता काय करतात? सकाळी उठल्याबरोबर अभ्यास करतात. बरोबर सकाळी उठतात. त्यांची तब्येत जरी खराब असली तरी त्यावेळी त्यांना जाग येतो. जाग आलं की ते लिहत बसतात, अभ्यास करत असतात. त्याला प्रतिबंध असं म्हणतात. जाग येण्याला नाही, झोपण्याला. तसा काम क्रोधाधिकांचा प्रतिबंध. थोड्या थोड्या गोष्टींनी संताप, थोड्या थोड्या गोष्टींचा इच्छा, थोडस पाहायचं मग म्हणायचं अशी साडी मला नाही, घेतलीच पाहिजे. शेजाऱ्यांनी घेतल्यावर किंवा जाऊनही घेतल्यावर तर नक्कीच घेतली पाहिजे, मग जमणार नाही. आणि सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे अहंकाराचा.
वासनांच्या प्रतिबंधापेक्षाही जास्त घातक प्रतिबंध अहंकाराचा आहे. म्हणून साधना करताना कळत न कळत हे प्रतिबंध येतात आणि साधनेचा त्याग म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं निराकरण होतं. संकल्प क्षीण होतात, तळमळ व्याकुळता संपते, सातत्य हरवतं, प्रमाद वाढतात. आणि म्हणून उपनिषद सांगतं अप्रमत्तः भव, प्रमाद करू नको. दक्ष सावध राहून प्रमाद टाळावे, एक क्षणही व्यर्थ दौडू नये. मा ब्रह्म निराकर होत. हे भगवंता, तू चराचरा सर्व प्राणी मात्रात माझ्यातही अंतःकरणात राहतोस, तरीही अजून तू मला अनुभूती का देत नाहीस? माझे अंतःकरण तू ज्ञानदीप लावून तुझे दिव्य स्वरूप माझ्या अंतःकरणात प्रकट कर. मा दोनदा म्हटलंय. ब्रह्म निराकरो म्हणजे प्रतिकूलतेमध्ये माझी श्रद्धा डगमगता कामा नये. प्रतिकूलतेमध्ये काय होतं? श्रद्धा डगमगते. काही लोक काय करतात? एका डॉक्टरचं औषध घेतात. मी आता माझ्या पेशाबद्दल बोलणार. एका डॉक्टरचं औषध घेतात आणि दुसरा कोणीतरी सांगतो की सोबत हेही करून घ्या ना. तर हे विचार करतात त्याच्याबरोबर हे करण्याने त्याच्यात काही अडथळा तर येऊनच नाही राहिला ना. मग हरकत काय आहे? हरकत काहीच नाही. समजा एखादं औषध घेतलं, आता त्या आजारावर उपचार चालू आहे. उपचार चालू असताना कोणीतरी म्हणतं की असं करा ना, अशा पानाची चादर करा अंथरुणावर आणि त्या चादरीवर, पानाच्या चादरीवर झोपा. तर आपण तर औषध पोटातून घेऊन गेलो, तर पानाची चादर करून झोपायला सांगितली तर बिघडलं कुठे? श्रद्धा डगमगली. श्रद्धा डगमगली तर मूळ याचा परिणाम तेवढा मिळण्याची शक्यता नाही. याला काय म्हणतात? बहुशाखा अनंताश बुद्धयो. बुद्धी कशी आहे? अनेक शाखांना विखुरली गेली. आणि म्हणून त्या माणसांना विश्वास आहे असं वाटत असून सुद्धा त्यांचा पूर्ण विश्वास नसतो. म्हणून अध्यात्मशास्त्र किंवा श्री गुरु परमेश्वर हे काय करतात? माझ्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा माझी श्रद्धा न डगमगू देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आत्मविश्वास उरत नाही, निराशा येते, उद्विग्नता येते. तेव्हा परमेश्वर, गुरु, शास्त्र यावर निश्चल श्रद्धा राहत नाही. यमे वैश्य वृणते तेन लभ्या तसेश आत्माविमृणते तनुम स्वाम. अशी जर काय असते प्रतिकूलतेत श्रद्धा टिकून राहिली तर आत्मा स्वतःच्या स्वरूपाला उघड करून दाखवतो. कळतं? हे सगळं आपल्या भाषेत बोलावं लागतं म्हणून बरं का. त्याचं स्वरूप उघडायचं वगैरे असला प्रकार. पण तेन लभ्या तसेच आत्मा विमृणते तनुम स्वाम. तनु म्हणजे शरीर. आत्मा स्वतःचं शरीर उघडून दाखवतो. म्हणजे काय? तो अरूप आहे, पण तो अरूप आहे त्याचं आपल्याला आत्मत्वाने दर्शन होतं. आता याचा कठोपनिषदातलं वाक्य आहे, अनिराकरणम असतो अनिराकरणम मी असतो. ब्रह्म आणि साधक असणारा मी दोघांनाही परस्परांचे निराकरण करू नये. त्यामुळे साधक ब्रह्माशी तन्मय, तल्लीन आणि तद्रूप होऊ शकेल. काया वाचा मानसा साधक ब्रह्माशी एकरूप होऊ शकेल ही साधना करीत आहे. तदात्मनी निरते उपनिषत्सु धर्मा ते मयी संतु ते मयी संतु. उपनिषदातून सांगितलेले आवश्यक असलेले सगळे गुण आणि धर्म माझ्यामध्ये यावेत. म्हणजे अंतर्मुखता यावी, अंतर्शुचिता यावी, चित्तशुद्धी यावी, फलविक्षेपादी प्रतिबंध घालवायला हवे, बहिर्मुखता निघून जायला हवी. आणि मग शांत चित्ताने एकाग्र प्रसन्न असलेला जो साधक त्याला आत्मा त्या पुढे प्रगट होतो. आत्मा त्याला दर्शन देतो, त्याच्या पुढे प्रगट होतो. म्हणून बहिरंगामध्ये साधकता
अंतरंगात स्वैर दिशाहीन हे असं चालत नाही. बहिरंगात काय असतं? मोठं भस्म, टिळा, कुंकू, माळा, कडावा, वस्त्र हे सगळं बहिरंगात. आणि आतमध्ये अशांत, उद्विग्न, क्षुब्ध, दुःखी, नैराश्य असं चालत नाही. म्हणून मनाने मी साधनेसाठी अनुकूल असलो पाहिजे. उद्विग्न असता कामा नये. प्राण ग्रहणासाठी अधिकारी अनुकूल व्हावे म्हणून दैवी गुणाची अनिवार्यता आहे. हे एकदा जर समजलं तर मग आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक तापाची शांती होते. तेव्हा ओम शांती 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 समजलं. नाहीतर समजलेलं नाही. हे जर बरोबर लक्षात घेतलं तर उपनिषदांचं आकलन होण्याची शक्यता आहे. आणि हे आकलन व्हावं म्हणून आपण पहिला प्रार्थना म्हणतो, ओम आप्यायन्तु ममांगानी, ओम शांती शांती शांती. ही रोज म्हणायची प्रार्थना आहे. हा उपनिषदांचा परिपाठ आहे. हा परिपाठ आपण स्वीकारलेला आहे. पण हा नुसताच वाणीने वाचनी न करता समजून जर केला की मी स्वतःला कसं सांभाळलं पाहिजे, हे जर समजून केलं तर आपलं कल्याण होईल. श्री गुरूंची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. वेळ झाली, थांबूया. वाचून दाखवली नेटवर्क ते मी आता भर दिली कार्यासाठी म्हणजे सत्कार्य म्हणजे इंडियाने सत्कार्यच केलं ते माहिती होतं. बद्दल गणेश आनंद सोबत आहे सोबत म्हणजे ते समर्थ होत
पण माझ्या मनात आजच विचार आला, जरा चांगला नाही आहे पण येऊन गेला, आजच येऊन गेला. काकांनी नेहमी सांगितलं घरून निघाले की झोपडपट्टीला, आणि हे सहसा झोपडपट्टीचे लोक फक्त टावेल गुंडाळून घेत रस्त्यावर, त्याच्यामुळे त्यांचं शरीर उघडं होतं, फक्त टावेल होतं, त्याच्यामुळे सगळं शरीर मांड्या सगळं दिसत होतं. एवढ्या बेजार असतात आणि एवढ्या पट्ट्या आपण कुठे जाईल मस्त शरीर व्यक्ती आहे, भयंकर अतिशय सुंदर शरीर आहे. माझा विचार करा एवढी कारण त्यांचं सगळं जे केवळ ते बळावर आहे, त्यांच्याजवळ बळ नाही, मग त्यांच्याजवळ बळ आहे, तर त्या बळासाठी एवढ्या क्रोधाचा वापर करतात. झोपडपट्टी 2-3 ठिकाणी भांडणं सारखं चालू, कधी पाण्यासाठी भांडेल, कोणी कशासाठी भांडेल, मारामाऱ्यापर्यंत आलं. त्याचं भांडण नुसतं बोलून आलं, वकिलांसारखं भांडण नाही राहत. ते म्हणजे अमरावती गुंतागुंती केल्याशिवाय त्यांना चेंज करत नाही, आणि तुम्ही केव्हाही जा तुम्हाला काही ना काही म्हणणं चालू दिसत नाही. क्रोध आणि काम त्या बलवान होतं त्यांचं, किती सगळं त्यांचं बळ त्याच्यातच कमी जातं आणि सुद्धा त्यांचा. पण आता सांगणार कोण? एक वाक्य आहे, जो त्रिविध तापे पोळला ते लोक पोळले आहेत, पण दुसरं हे आहे संत संख्येने आर्थ दूषित पोषला तोच. विविध तापाने ते पोळले आहेत, पण त्याच्याबरोबर संत संघे मिळाला, संतांचा सहवास पाहिजे तर मोक्षाकडे जा. नाही तर धारावी नावाची जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईत आहे, ते सगळे साधू झाले नाही. संत संघे पोषला विविध तापाने ते पोळलेले आहेत धारावी झोपडपट्टीवाल्यांसाठी, पण संत संघे निघाला नाही. संतांचा किंवा सद्व्यक्तींचा अभ्यासाचा संघ तो आपल्याला मिळाला, तसं आपण आता थोडस शरीराला सांभाळा. मग आता कसं सांभाळावं? रोज फिरायला जावं आणि फिरून मग इथे पहिले फिरायला जावं. आपल्या घरून काही किती वेळ लागतो तसा करायचं, थोडं आधी नाही तर पहिले इथून जायचं, किती वेळ लागतं जायचं, मग तिथून यायचं. आणि जेवढे व्यक्ती करायचं आपल्या त्याने अर्धा तास चालणं जेवतं, 2 तास चालणं जेवतं, तिथे कुठेतरी गाडी ठेवली पुढे जायचं. पण जेवढं शरीराला सांभाळतं, आता आपण बलवान होऊ शकतो. साधं पिकवी खाल्ले तर डायरिया. मग आता आपण काय करायचं? वरण भात भाजी पोळी सतत खायचं, फळं भाज्या या व्यवस्थित खायचं, सरसट आणि पौष्टिक अतिशय खायचं नाही. मध्ये काजू किसमिस सारख्या वस्तू जास्त खायच्या नाही, पण सतत आहे. आणि मला ब्रह्मपूर्ण करू अशा प्रकारे आमचे परस्पर अनिराकरण असते. आणि ती अतिशय महत्वाची मी ब्रह्मपूर्ण चालू आणि मला ब्रह्मपूर्ण करू त्याचं दाखवून म्हणतो. त्यापैकी मला जे भावले आहे तिथे आवडले ते मिळू दे. मला काय भावले काय आवडल्या मला भावले पटलंय ते मला मिळू, ते मला चिडून जेवताना मिळाल तुम्हाला मिळालं. ठीक आहे, आता मिळाल्यानंतर माझ्याकडून जे गमवले नसते ना माझ्याकडून गमवले जाणे म्हणजे कसं मी त्याचा माझ्याकडून आणि यासाठी इंद्रिय कशी पाहिजे इंद्रिय कसं
मागवण्याचा विचार आपल्या पेढी आणि बाकी दिलं की आपलं कर्तव्य विचार झाला पाहिजे माझ्याकडून गमवले मात्र जाऊन एक मला मिळालं ते आधी मिळणं महत्वाचं मिळालं मिळाल्यानंतर आपण सांभाळून ठेवायचं काम वगैरे बाबा तुझ्या नावाने संस्कृती करून दिली तर ती तू आता सांभाळ आयुष्य सतत करून ती जपून माझ्याकडून देणं आणि मूल्य आणि प्राण कष्ट पुष्ट इष्ट सुंदर टाकायचं होतं नाही सगळं टाकायला लावला हा भैया काही नाही व्हॉट्सअप मेसेज दिला नाही तुम्हाला वाटला का तुमचं सुरू झाला वाटलं तो राजकीय आनंद होता हरिद्वारला राहत होता त्याचा पत्ता आहे का तो परवा मला वाटतं तुम्हाला माझ्याकडे त्याचा नंबर नाही याला तुम्हाला नाही उद्या जाऊ बघा पत्ता मिळाला करंजी जाने वाला मी काही पुस्तकं घेतो ज्ञान त्या अनुभव बोलते नव्हतं ते पासून तिला फोन केला तर ती काही रामकृष्ण हरी विषय सुरू केला तो विषय आज पूर्ण करायचा आहे. शांतीपाठ. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुषोर मथो परम इंद्रियाणि च सर्वाणि. माझ्या शरीराचे सर्व इंद्रिय बलवान हो.